समुद्रसपाटीपासून सुमारे 31 फूट 3100 फूट असावे, परंतु मजकुराप्रमाणे 31 फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पन्हाळगड आणि पावनगडाच्या फाट्यापुढे हा डोंगर सोंडेसारखा वर आलेला दिसतो. हाच ज्योतिबाचा डोंगर. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किमीवर आहे. या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे. पहाटे येथील वातावरण खूप प्रसन्न असते. दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्त असलेल्या करवीर पीठास धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे. या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगरावरील उंच सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून सुमारे 5000 लोक वस्तीच्या या गावात 99% लोक गुरव समाजाचे आहे. देवता कृत्य तसेच नारळ गुलाल व मेवा मिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते. सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड पावनगड असा गेला आहे, त्याच्या पुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर. श्री ज्योतिबा अथवा केदारनेश्वर हे बद्री केदाराचे रूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश. वायू, तेज, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलाभुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षांची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्राणज्योती म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका प्रिय आहेत. ज्योतिबाची मूर्ती घोटीव पाषाणात घडवलेली असून या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ आहे. शेजारी ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर कालभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची बहीण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपला आहे. अगस्ती मुनी जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा त्यांनी येथे 12 ज्योतिर्लिंगे स्थापन केली. त्यापैकी केदारनाथाचे मुख्य मंदिर होय. ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून ती 4.5 फूट उंचीची बडूभैरवनाथाच्या अवतारातील आहे. त्यांचे वाहन घोडा आहे. देवाची रोज 3 वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा, दुसरी खडी पूजा आणि तिसरी बैठी पूजा. दर शनिवारी दुपारी 12 ते 3 वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यमाई देवीची कथा. पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंधासूर राक्षसाचे युद्ध झाले. औंधासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे समजल्यावर नाथांनी तिला ये माई ये अशी साद घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई झाले. सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईने राक्षसाचा निपात केला. केदारनाथ परत हिमालयाकडे निघाल्यावर महालक्ष्मीने त्यांना वाडी रत्नागिरीवर थांबवले, पण यमाईला आमंत्रण द्यायला विसरल्या. त्यामुळे यमाई रुसली. तिचा रुसवा काढण्यासाठी केदारनाथ औंधला जात असत. पुढे यमाई देवीने सांगितले की तुम्ही तिकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेवनात प्रकट होईल. त्याप्रमाणे ती चैत्र महिन्यात प्रकट झाली. चैत्र यात्रेच्या दिवशी यमाई आणि जमदग्नी ऋषींचा विवाह सोहळा थाटात पार पडतो. देवीस मीठपीठ वाहण्याची परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दाम्पत्य दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही. चैत्र यात्रेत 40 फूट उंचीच्या सासनकाठ्या, गुलाल खोबऱ्याची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर हे विशेष आकर्षण असते.